माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीनं 2 महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे आणि आजच्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची कागलमधल्या निवासस्थानी तब्बल 9.5 तास चौकशी करण्यात आली। तर दुसरीकडे अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या सदानंद कदम यांना ईडीनं काल 4 तासांच्या चौकशीनंतर अटक केली। त्यानंतर त्यांना आज हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टात ईडीच्या वकिलांनी त्यांची 14 दिवसांची कोठडी मागितली, पण कोर्टानं सदानंद कदम यांना 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीनं 2 महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे। आज झालेल्या छापेमारीत मुश्रीफ यांच्या कुटुंबियांच्या कागलमधल्या निवासस्थानी तब्बल 9.5 तास चौकशी झाली। अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानाहून 4:30 वाजता बाहेर पडले। ईडीच्या पथकानं येताना सोबत प्रिंटरही आणलेला होता। अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतलाय। आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती, मात्र आजच्या टीममध्ये जास्त अधिकाऱ्यांची संख्या होती। मुश्रीफांच्या घरी पुन्हा धाड पडते, मला त्याची कुठलीही कल्पना नाही। मी माध्यमांवरच बघितलेलं आहे। अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे। ईडीनी पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत। कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांच्या चौकशा सुरू आहे। मुश्रीफांचा हंड्रेड्स ऑफ करोडचा घोटाळा केलाय। आता शेतकरी रस्त्यावर उतरला, याच्या दहशतीतून बाहेर आला, म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते। कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल, म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात, आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे। जिथे जिथे त्यांना आर्थिक गैरव्यवहार दिसते तिथे ते लोक जातात, तपास करतात। तपासामध्ये अगर काही सापडलं नाही तर तुम्हाला सोडून देतात। काय त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये राजकीय करण्याचा काय विषय आहे, मला हेच कळत नाही। तुमच्या नेत्यांनी अगर काही केलं नसेल ना तर ते सुटतील। नेत्यांवर विश्वास नाही का? हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी आहे का आमच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय? गॅरंटी आहे का भ्रष्टाचार केला म्हणजे अटक होणार? असं त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल गैरसमज आहे का? विचारा त्यांच्या लोकांना। अगर केला नसेल तर तुमच्या नेत्यांना घाबरण्याची काय गरजच नाही। हसन मुश्रीफांवर ईडीच्या छाप्यांमुळे राजकारण तापलेलं आहे, पण ईडीच्या रडारवर आलेले मुश्रीफ हे काही पहिलेच नेते नाहीत। यापूर्वी सुद्धा राज्यातल्या काही नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे, तर काहींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे। विरोधकांना दाबण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातोय। जनतेला उत्तर द्यायला आता जागा नाही, म्हणून विरोधकांवर या पद्धतीच्या कारवाया करायच्या आणि एक प्रकारे विषयाला डायव्हर्ट करायचा हा जो प्रकार भाजपने चालू केलेला आहे, हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक अशी व्यवस्था निर्माण करण्याचं भाजप प्रयत्न करते आहे। खोटे आरोप करून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे आणि हेच एक प्रकारचं लोकशाही व्यवस्था संपवण्याचं काम केंद्रातल्या मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशात होते आहे, असं चित्र आपण पाहतोय। राजकीय ॲक्शन्स आणि राजकीय बदला घेण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी जर ईडी आणि CBIचा गैरवापर केला असेल तर दुर्दैव आहे, कारण का ईडी आणि CBI ह्या खूप महत्त्वाच्या देशाच्या संस्था आहेत आणि अनेक वर्ष त्या इंडिपेंडंट बॉडीज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि जर असा दडपशाही सर्वसामान्य माणूस, विरोधी पक्ष आणि ईडी आणि CBIवर होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि आपल्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे। ज्या पद्धतीनं हे सगळं म्हणजे जे चाललेलं आहे त्यामध्ये निश्चित म्हणजे कुठे ना कुठे राजकारणाची भास येत आहे। तरी देखील मला खात्री आहे की आमचे सहकारी अतिशय म्हणजे प्रामाणिक काम करणारे व्यक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात कुठलाही म्हणजे सबूत किंवा पुरावा मिळणार नाही।